काय बोलाव, कुणाच्या विरोधात बोलाव? सकाळी एक, दुपारी एक, संध्याकाळी एक, पुन्हा 12 वाजता रात्री दुसरं. रे बस ना बाबा, ये वरी मग मी बसतो. अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. खरं तर आता इथं अगोदर आम्हाला असा निरोप आला, 2 राष्ट्रवादी एकत्रित येऊन निवडणूक लढवा. आम्ही म्हणलं साहेब ठीक आहे, काही अडचण नाही, वाटाघाटी अशा आपण करू की ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे. मी म्हणलं विधानसभा त्यांना देऊ आणि खालच्या जागा सगळ्या, मी निरोप दिला होता त्यांना प्रशांत भाऊ, की खालच्या जागा मला आमदार होण्यात हौस नाही, मला कार्यकर्त्यांची हौस पूर्ण करणं ह्याच्यातच मला या ठिकाणी समाधान आहे. खालच्या जागा आम्हाला द्या आणि आमच्या कार्यकर्ते सुद्धा तुमचाच प्रचार करतील ना. मीच तुमच्या सोबत आल्याच्या नंतर बाकी कशाला मग दगदूग करण्याची गरज आहे, असा प्रस्ताव पाठवला. पण त्यांना काय वरून दबावाला माहीत नाही. ते पुन्हा भारतीय जनता पक्षाबरोबर ते आता गेले. दुपारी आणखी म्हणलं होतं, सकाळी म्हणले त्यांची, रात्री म्हणले युती झाल्या, सकाळी म्हणले फिसकटले. आता काय झाले आपल्याला या ठिकाणी माहीत नाही. आम्ही एक वेळेस निश्चय केला आणि आम्ही सांगितलं, प्रदीपराव तुम्हाला फायनल आहे. आणि म्हणून प्रदीपराव आत्ताच डॉक्टर साहेबांनी सांगितल्यासारखं गेल्या 3-4 महिन्यापासून या ठिकाणी कामाला लागले आहेत. आज खंडाळी मतदारसंघामध्ये प्रचंड अशी सहानुभूती, कमीत कमी थोडी जनाची नाही तर मनाची तर ठेवायला पाहिजे. असली तर विधानसभा तुम्हीच लढवायच्या, जिल्हा परिषद तुम्हीच लढवायची. आता आमच्या उमेदवाराचा परिचय करून दिला, त्यांच्या उमेदवाराचा परिचय, त्यांच्या विरोधात गणेश दादा, वैजनाथरावच्या विरोधामध्ये दिलीपराव मालक, शिरूरमध्ये बाबासाहेब पाटील. आता फक्त घुमनवाड साहेबाच्या जागेवर आले असते ते, पण एसटी नाहीत ते. तरतूद करून घ्या, सरकार तुमचं आहे, म्हणजे सगळीकडे तुम्हीच राहा. अशी परिस्थिती आहे. आता तुम्ही न्याय केला पाहिजे. खरंच ह्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिलाय का? ह्याच्यातून साध्य काय आपल्याला करायचंय? अरे सगळंच तुम्हाला पाहिजे असेल तर कार्यकर्त्यांनी करायचं काय? आज एक तरी भाजपच्या कार्यकर्त्याला तिकीट आहे, एक तरी अजितदादाच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला तिकडे रंगारे साहेब. काय चाललंय? कुठे चालली लोकशाही? खरंच लोकशाही राहिलेली आहे का? आणि खरंच आपल्याला मतदानाचा अधिकार आहे का? त्यांना आता माहिती आहे, कोणी बी किती उभा टाकू द्या, त्यांच्याकडे जे नाही ते आमच्याकडे आहे. पण ते कुणाच्या जीवावर तुम्ही कमवलात, कुणासाठी वाटाला, त्याच्यातून तुम्ही काय साध्य या ठिकाणी करू लागलात, या बाबतीतला निर्णय आपण घेणं हे मला वाटतंय. आता यावेळेस, आताच कोण तर म्हणलं, आता यावेळेस तुतारी वाजवायची आणि हे सगळे सिंहासनावर बसवायचे आणि त्याच्यानंतर तुतारी. म्हणून माझी या ठिकाणी विनंती आहे, शेवटची तुतारी जोरात आपल्या जिल्ह्यामध्ये वाजली पाहिजेत. त्यांच्यासोबत पंजाचे उमेदवार या ठिकाणी निवडून आले पाहिजेत आणि वंचित आघाडीचा आणि उद्धव ठाकरे साहेबांचा आशीर्वाद या सगळ्या उमेदवारांच्या पाठीशी या ठिकाणी खंबीरपणाने या ठिकाणी आहे.